आज आपण बनवणार आहे पुरणपोळी, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा इकडं मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धा किलो. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक 4 ते 5 घंटे भिजत घालायची आहे. मग भिजत घालून झाल्याच्या नंतर आपण कुकरला टाकणार आहे आणि एक 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरला. थोडंसं मीठ टाकून, जास्त करून नाही घ्यायच्या कारण आपण आधीच डाळ शिजायला घातलेली आहे, त्याच्यामुळे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्या इकडं बघा 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी आणि इकडं आपली डाळ मस्त रेडी झाली होती. आणि हे पाणी आहे ना, हे आपण सारण जे बनवतो ना आपण, त्याच्यासाठी ठेवलेलं आहे साईडला. त्यानंतर बघा इकडं मग मी डाळीमध्ये जेवढं डाळ आहे तेवढीच गूळ घेतलेला आहे आणि ते दोन्ही एकत्र टाकून शिजायला घालायचं आहे 4 ते 5 मिनटं. आणि त्यानंतर बघा असं घट्ट झाल्याच्या नंतर वरून थोडी विलायची पावडर टाकायची आणि पूर्ण असं घट्ट होऊन द्यायचं आणि मग चाळणीने पुरण असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा इकडं मी पुरण बारीक करून घेतलेलं आहे सगळं. त्यानंतर आता आपण इकडं बघा पीठ मळायला घेणार आहोत. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ पण चांगलं 1 घंटा मस्त भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. तर बघा इकडं मी पीठ मळून घेतलेलं आहे, असा गोळा करून घेतलेला आहे आणि एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि त्या पाण्यामध्ये हा उंडा आहे ना, एक अर्धा पाऊण तास मस्त पाण्यामध्येच राहून द्यायचा आहे. खूप छान पोळ्या होतात, मस्त पोळ्या फुगतात. तर बघा इकडं मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर बघा एक अर्धा पाऊण तास मी ठेवलं होतं पाण्यामध्ये. आता मी काढून घेत आहे. आता आपल्याला याच्या पोळ्या बनवायच्या आहे. मस्त पीठ झालेलं आहे. त्यानंतर बघा इकडं मग मी गुळवणी बनवायला घेतलेला आहे. गूळ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आपलं गुळवणी पण रेडी झालं होतं. आता इकडं आपण सारण्यासाठी लागणारा मसाला तव्यावरती भाजून घेतलेला आहे. बघा इकडं मी हिरवी मिरची, कांदा, टमॅटो आणि खोबरं आणि अद्रक लसूण हे मिक्सरमध्येच आहे, हे मी भाजून घेतलेलं नाही. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तोपर्यंत कढईत तेल टाकलं होतं. तेल गरम झालं, त्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मी कढीपत्ता टाकला नाही. तुमच्याकडे असेल तर टाका, कारण कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये. त्यानंतर मसाला टाकला, हळदी पावडर टाकली, कांदा लसूण मसाला टाकला, लाल तिखट टाकलं आणि गरम मसाला टाकला आपला. आता हे सगळं मॅच करून एक 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि आपण जे डाळीचं पाणी साईडला ठेवलं होतं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आता मस्त 2 ते 3 मिनटं परत मस्त कुक करून घ्यायचं आहे. तर बघा इकडं आपले आमटे मस्त 2 ते 3 मिनटं शिजलेले आहे. त्यानंतर आता इकडं भात घातलेला आहे. आपण भाताच्या पण 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त भात तयार होतो. तर आपल्या इकडं बघा भात पण झाला होता शिजून. त्यानंतर इकडं मग मस्त मी पुरणपोळ्या बनवून घेतल्या होत्या. आणि तर बघा मी पुरणपोळी बनवली होती, भात बनवला होता, सारण बनवलं होतं, दूध गरम केलं होतं आणि तूप पण गरम केलं होतं आणि मस्त नंतर भजी काढली होती. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.